सोडून तुलाज मातीला तू जागा उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लागल्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली चिंचुशीला माळी दरगुडी वस्ती सीताबाई विठ्ठल माळी मी बोलते। माझ्या लग्नाला 50 वर्ष झाली तशी बघते आमच्या वस्तीची कोणतीच सोय नाही, रस्ता नाही, काय नाही। कालच्याला श्रीरंग दादा आले, आज रस्त्याचं काम चालू केलेलं आहे, दिलं नाही पण दादाने लक्ष दिलं, धन्यवाद। नमस्कार, मी सोनल प्रवीण दरगुडे, मी साधी गृहिणी आहे। आम्ही त्या दिवशी बंड केलं होतं की आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे का आता आमच्या रस्त्याचंच काम नाही, खूप दिवसापासून अडकलं होतं। यानंतर काल श्रीनाथ दादा आले, मायबाप जनतेचे पाठीराखा, त्यांनी काल पाहिली रस्त्याची दुरावस्था व आज लगेच JCB आणून कामकाज चालू केलं। तर मी दरगुडे व माळी या सर्व महिलांच्या वतीने श्रीनाथ दादांचे मनापासून आभार करते व श्रीनाथ दादांच्या पाठीशी ही दरगुडे व माळी वस्ती सदैव असू असे आश्वासन देते। दादांचं त्याबद्दल धन्यवाद। आम्ही महिलांनी आक्रोश केला त्याबद्दल दादांपर्यंत ही खबर पोहोचली, दादांनी त्याबद्दल ऍक्शन घेतली, ते स्वतः आले, स्वतःनी चौकशी केली, आमच्या बरोबर रोड पाहणी केली, रोड बाबत कशी तक्रार आहे आमची ती जाणून घेतली, सगळी रोडची सगळी समस्या त्यांनी जाणून घेतली। त्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी ऍक्शन घेऊन हे काम तुरंत लगेच चालू करून दिलं, कारण महिलांना ही खूप अडचण होती, त्यांनाही वाटलं दरगुडे माळी वस्ती ही खूप डोंगराच्या कडेला राहत आहे, त्यांच्या मुलांची खूप जाण्या येण्याची हाल होत्यात, म्हणून त्यांनी काय केलं लगेच दुसऱ्या दिवशी मतदान आचारसंहिता चालू असतानाही दादांनी काम सुरुवात केलं। त्यांच्या जोरावरती जनसेवक दादांनी सर्व काम सुरुवात केलं। आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे। आमच्या रोडच्या खूप समस्या होत्या, पण आता श्रीनाथ दादा आल्यानंतर आमच्या वस्तीवरले सगळे प्रश्न सुटले, आम्हाला रोडचे काम चालू करून दिले आणि त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते। आणि इथून पुढे प्रत्येक वेळेस श्रीनाथ दादाच्या पाठीमागे आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत आणि त्यांनी आमचं हे काम केल्याबद्दल मी त्यांचे शतश आभार मानते। आतापर्यंत आम्ही खूप अपेक्षा होती आमची रस्त्याचं काम व्हावा, पण काल श्रीनाथ दादा लांडे आल्यामुळं आमच्या रस्त्याचं काम पूर्ण झालं। आज आम्हाला खूप आनंद होत आहे, आज आमच्या रस्त्याचं भूमिपूजन केलं आहे आणि आम्हाला आज खूप आनंद होत आहे की रस्त्याचं काम पूर्ण होते।